मध्ये शीर दबली, त्याच्यामुळे हातामध्ये हे बोटामध्ये मुंगे येत होते. तर आता मी याला ऍडजस्टमेंट करणार आहे, स्पाइन मॅनिप्युलेशन. आता आम्ही C5 C6 म्हणजे मानाला ऍडजस्टमेंट करणार आहे. हे मोकळं सोडा. त्याला या पेशंटला हातामध्ये 2 बोटामध्ये मुंग्या येत होते. आता मी या जंक्शनला रिलीज करणार. श्वास घे, सोड, मोकळं थोडं, मोकळं थोडं. मानामध्ये या पेशंटला शीर दाबली होती, त्याच्यामुळे एका हाताला मुंगे येत होते. आता मी या पेशंटला रिव्ह्यू घेणार आहे. काय नाव आहे आपलं? प्रज्ञा घनसाव, कुठून आले आपण? जिंतूर. काय त्रास होता आपल्याला? हातामध्ये मुग्या आहेत. हे त्रास कधीपासून होता? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाला. तुम्ही बरेच ठिकाणी उपचार केले, हो. पण त्याचा काय परिणाम आला का? नाही. आता आपल्याकडे कधी आले तुम्ही? आता 5-6 दिवस झाले. आता कसा आहे आपला त्रास? आता राहिलेला आहे, असं कमी झालं. कमी झालेला. आता मुंगे आले का? नाही. नाही, आता बरे आहे. हो. तुम्हाला मान दुखत होते का? मान दुखत नाही होते, फक्त हातामध्ये मुंगे येत होते, बोध होतो. बोन पडले होते. तर ते आता बरे आहे. हो. आणि आता काही व्यायाम आहे आपले, ते व्यायाम करायचे. हो. आणि ते त्याच्यासाठी ते काय पथ्य आहे ते पाळायचे. हो. हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही काय बोलतो त्याबद्दल? आम्ही बरेच दिवसापासून खूप हॉस्पिटलला जाऊन आलो. हा तिथं का उपचार आमचा बरोबर झाला नाही. हा आम्ही एक 15 दिवसापूर्वी एका हॉस्पिटलला भेट दिली, तिथे MRI वगैरे केला. तर आम्हाला नांदेड इथे जाऊन ऑपरेशन करायला सांगितलं होतं. हा पण तुमचा ऍड्रेस आम्हाला आमच्या वाकळे साहेबाकडून भेटला. हा इथं आलो तर आम्ही इथं आल्याच्या नंतर एक 6 दिवसामध्ये हा. एक 80 ते 90% फरक जाणवलाय आम्हाला. आता मुंग्या ते होते ते कमी झाले. पूर्ण मुंग्या हाताचा बंद झाला, हात असा बंद पडत होता. हा. काय काम करताना कपडे वगैरे